मंडळी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी आपल्या भारतीय विवाहित महिला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात। आपल्या हिंदू सनातनी धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे। 7 जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिला वटपौर्णिमेला व्रत करतात। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा। त्या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। या दिवशी सुवासिनी महिला एकमेकांना वाण देतात। वटपौर्णिमेच्या दिवशी वाण घेण्याची देण्याची प्रथा फार जुनी आहे। या वाणात 5 काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळं ही फळं ठेवली जातात। पण अनेकांना प्रश्न पडतो की वटपौर्णिमेच्या वाणात ही 5 फळं का ठेवली जातात? तर यामागे ही एक कारण आहे। ते म्हणजे ही 5ही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। शिवाय ही हंगामी फळं आहेत, ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात वर्षभरातून एकदा खायला मिळतात। त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळतात। तसेच वाण देताना महिलांना समाधानही मिळते।